श्री स्वामी समर्थ स्वामी साहित्य चॅनलवर आपले स्वागत आहे। हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात। या वर्षाची शेवटची सोमवती अमावस्या 30 डिसेंबर 2024 रोजी आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह भगवान शंकराचीही पूजा केली जाते। या दिवशी पितरांचे स्नान आणि पिंडदानही केले जाते। असे केल्याने इच्छित फळ प्राप्त होते। या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात। आपण एखादं काम हाती घेतलं ते पूर्ण होत नाही, काही ना काही अडचणी येत राहतात। आपल्या घरात सुख समृद्धी शांती नांदावी यासाठी आपण अनेक उपाय करत असतो। अमावस्येच्या दिवशी आपण पितरांची सेवा केली जाते, त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो। त्याला जर प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतील तर समजून जा पितृदोष आपल्याला आहे। पितरांची सेवा केल्याने घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही। ज्या घरात कोणत्याही अडचणी येत नाही तिथे पितरांची तसेच कुलदेवीची सेवा केली जाते। तर आपल्या घरामध्ये पितृदोष नाहीसा होण्यासाठी कोणत्या सेवा करावा हे आपण पाहणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल। ब्रह्ममुहूर्तावर ज्या आपण सेवा करत असतो त्याचे आपल्याला अगणित फळ मिळत असते। सकाळी उठल्यानंतर आपल्याला 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे व परड्यावर शिंपडायचं आहे। याने जी काही नकारात्मकता तिथे साठलेली आहे ती दूर होईल। आता या सोमवती अमावस्येला आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। त्यापूर्वी घरात काही सेवा करायच्या आहे। सकाळी उठल्यावर उंबरठ्याचे पूजन करायचे आहे। तिथे 1 स्वास्तिक काढायचे आहे। स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे। जिथे स्वास्तिक काढले जाते तिथे नेहमी शुभ कामे होत असतात। तसेच आपण फरची पुसत असताना आपल्याला पाण्यामध्ये मीठ व चिमूटभर हळद टाकून फरची पुसून घ्यायची आहे। प्रत्येक अमावस्येला तुम्हाला या वस्तू टाकून फरची पुसून घ्यायची आहे। याने घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मक वातावरण निर्माण होते। आता हा उपाय आपल्याला अगदी जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला अगदी मूठभर भात शिजून घ्यायचा आहे। या उपायासाठी शिळा भात किंवा अगोदरचा भात घ्यायचा नाही। या उपायासाठी सेपरेट भात घ्यायचा आहे आणि तो भात फक्त याच उपायासाठी घ्यायचा आहे, तो खायचा नाही। हा भात शिजवत असताना या भातामध्ये मीठ टाकायचं नाही, अळणी भात करायचा आहे। हा भात शिजून झाल्यानंतर आपल्याला 1 पत्रावळी किंवा कागद घ्यायचा आहे। प्लेट घ्यायची नाही, कारण आपल्याला ती पत्रावळी तिथेच ठेवायची आहे, परत आणायची नाही। पत्रावळीवर भात ठेवायचा आहे। या भातावर 2 चमचे दही घालायचं आहे व दही घालत असताना ओम पितृदेवताय नमः ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। या भातावर तुम्हाला थोडे काळे तीळ अर्पण करायचे आहे। काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित असतात। या भातावर थोडं हळदी कुंकू वाहायचा आहे व हा भात तुमच्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचा आहे। दिशेला तुम्ही एखाद्या टेबलावर खुर्चीवर हा भात ठेवू शकता व आपल्याला आता पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। ओम पितृदेवताय नमः ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पितरांची माफी मागायची आहे। तुम्ही बोलायचं आहे, लहानांपासून मोठ्यापर्यंत जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करावी। इथून पुढे माझ्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी करेल। तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्यावा। यानंतर हा भात उचलायचा आहे व आपल्याला आंघोळीच्या बाथरूम मध्ये ठेवायचा आहे। तिथे कोणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आंघोळीच्या बाथरूम मध्ये जिथे पाणी जाते तिथं पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते, किंवा खिडकीमध्ये भात ठेवला तरी चालेल। यानंतर बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे। या बाथरूम मध्ये कोणीही जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। हा उपाय करत असताना आपल्याला मधीच रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता दुसऱ्या दिवशी प्रथम उठल्यानंतर तुम्हाला बाथरूम मध्ये तो भात घेऊन तुम्हाला दक्षिण दिशेकडे जायचं आहे व दक्षिण दिशेकडे तुम्हाला हा भात ठेवून द्यायचा आहे। एखाद्या रिकाम्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे, जेणेकरून कुत्रा मांजर कावळा हा भात खाऊन जाईल।
हा भात ठेवल्यानंतर आपण सरळ निघून यायचं आहे, मागे वळून पाहायचं नाही. ही सेवा करताना कोणाशी बोलायचं नाही, त्यामुळे शक्यतो सकाळी लवकरच ही सेवा करायची आहे. घरी आल्यानंतर बाहेरच आपण हातपाय तोंड धुवून घ्यायचे आहेत. तर हा उपाय उद्या सोमवती अमावस्येला नक्कीच करून पहा. जर तुम्हाला हा उपाय उद्या जमत नसेल तर पुढच्या अमावस्येला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. सोमवती अमावस्या पितरांच्या शांतीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. तसेच सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी, काळी मोहरी व थोडे गंगाजल टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. जल अर्पण करताना ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील जप करू शकतो. तर हा उपाय नक्कीच तुम्ही करून पहा.